सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण 3 ते 4 चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिलं चरित्र आहे स्वामी नेवाशाला पुरादित्याच्या मठामध्ये पोहोचतात आणि दुसरं महत्वपूर्ण चरित्र एक आहे ज्यामध्ये स्वामी भटोबासांना डोक्यामध्ये नारळ फोडायला सांगतात। तुम्ही फोडू शकता का? भटोबास म्हणतात ठीक आहे, आम्ही डोक्यावर नारळ फोडू। भटोबास तयार होतात आणि मग काय पेज लागते नेमकी, आणि मग भटोबास डोक्यावर नारळ फोडू शकतात किंवा नाही, पैज कोण जिंकते हे आपण आजच्या सत्रामध्ये पाहूया। खूपच सुंदर लीळा आहे, खूप छान लीळा स्वामींनी केलेली आहे आणि भटोबास बघा कसे पराक्रमी आहेत। ते म्हणतात की मी माझ्या डोक्यावर नारळ फोडेल। तर पाहूया सविस्तर चरित्र समोर। या चरित्राबरोबरच दुसरे 2 चरित्र आहेत, पुरादित्या मागा हात गुंडा भटा पराजयो करणे आणि उर्णपटाने मार्कंडा चोरी प्रकटीय करणे। उर्ण म्हणजे गरम, पट म्हणजे वस्त्र, आनयनी म्हणजे अन्याला मार्कंड गेले असताना चोरी प्रगटीय करणे। स्वामींनी त्यांची चोरी प्रगट केली। त्यांनी काय चोरी केली, कुणापासून केली आणि स्वामींनी मग ते चोरी उजागर कशी केली, जे त्याने काही वस्तू लपवून ठेवल्या होत्या त्या कशा उजागर केल्या स्वामींनी, हे सर्व आपण पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचं हे ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, देवाने नवस पूर्ण केला तर खुश, नाहीतर मग देवावर रुसून बसणारे जे भक्तजन असतात, जे काही स्वतःला भक्त म्हणवतात परंतु देवावर रुसून बसतात, थोडंसं काही काम झालं नाही नवस केलेलं की लगेच रुसून बसतात, तर अशा भक्तांना संयुक्तिक आपल्याला काय असं चांगलं नाव देता येईल हे मी तुम्हाला विचारलं होतं। आणि दुसरा प्रश्न आहे, गावरान गाईच्या तुपाचा काय फायदा आहे? तर ह्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे, कारण या चॅनलवर दररोज असे ज्ञानवर्धक व्हिडिओ ज्यामध्ये तुम्हाला नवनवीन स्वामींचे चरित्र ऐकायला मिळतात असे व्हिडिओ मी दररोज अपलोड करत असतो। आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे व्हिडिओ तुमच्याकडून सुटू नये तर तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे। या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही ज्ञानवर्धक व्हिडिओ असे अपलोड करेल ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत नित्य नेमाने पोहोचत राहतील, तुमच्याकडून एकही व्हिडिओ सुटणार नाही। आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 224। निवासा पुरादिती अवस्थान, रात्री सपरिवारी आरोगण। निवासा म्हणजेच नेवाशाला स्वामींचं अवस्थान कुठे झालेलं आहे? पुरादिती म्हणजेच आदित्याच्या मंदिरात अवस्थान झालेलं आहे। आणि रात्री सपरिवार आरोगणे, रात्री सपरिवार आरोगणा करतात स्वामी, परिवारासह जेवण करतात। आता तुम्हाला काही जणांना असं वाटू शकते की भटोबासांनी डोक्यावर नारळ फोडलं, ती लीळा कुठे गेली? ही लीळा संपली। पुरादित्य अवस्थान रात्री सपरिवारी आरोगण ही लीळा संपली की मग तुम्हाला लगेच समोरची लीळा जी आहे ते भटोबासांचीच आहे आणि ते तुम्हाला ऐकायला मिळणारच आहे। तुम्ही फक्त स्वस्ते चित्ते, शांत चित्ताने हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व चरित्र व्यवस्थित समजेल। मग सर्वज्ञ म्हणते बाई असे ते वेचा, न पुरे ते बडव्या ते मागा। स्वामी बाईसांना म्हणतात, बाई असे ते वेचा, तुमच्याकडे जे काही शिधा आटा आहे ते वेचा म्हणजे खर्ची करा। म्हणजेच काय, जेवढं काही तुमच्याकडे तांदूळ असेल, जे काही पीठ असेल, जे काही असेल तुमच्याकडे शिधा, ते सर्व वेचा म्हणजे खर्ची करा, म्हणजे त्याचा स्वयंपाक तयार करा, मागे काहीही ठेवू नका। न पुरे ते बडव्या ते मागा, जे पुरलं नाही म्हणजेच तुम्हाला काही कमी पडलं स्वयंपाक करताना, काही साहित्य नसेल तुमच्याकडे उपलब्ध आणि काही कमी पडलं तर बडव्या ते मागा म्हणजे पुजाऱ्याला मागा। पुजाऱ्याला बडवे का म्हणतात? पुजाऱ्यांचं काम काय असते?
आरती चालू झाली की घंटी बडवत बसतात, नगारा बडवत बसतात, झांज बडवत बसतात, घड्याळ बडवत बसतात. बडवणे हे त्यांचं कामच आहे आणि म्हणून त्यांना बडवे असं बोलतात पुजाऱ्याला. हे त्यामागचं कारण आहे. पुजाऱ्याला बडवे बोलण्यामागचं कारणच हे आहे की ते बडवत बसतात. जे काही त्यांच्याकडे वाद्यंत्री वाद्य असतील ते बडवत बसायचं त्यांचं काम आहे आणि म्हणून त्यांना बडवे असं बोलतात. अर्थ लक्षात असू द्या. पुन्हा कधी असा शब्द आला की मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि ह्या चरित्राच्या अगोदर पण मी तुम्हाला या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. अवघे असहित उपहारू करा, सर्वांसाठी उपहार म्हणजे स्वयंपाक तयार करा. हो का बाबा? बाईसा म्हणतात ठीक आहे. मग बायसी बडव्याचा घरी रंधन केले. त्या बडव्याच्या घरी म्हणजेच पुजाऱ्याच्या घरी जाऊन बाईसांनी रंधन केलं म्हणजे स्वयंपाक तयार केला. गुळमिरियाची या पोळ्या. काय तयार केलं? गुळ आणि मिरे याचं मिश्रण तयार करून ते पिठामध्ये टाकलं आणि त्याचा उंडा चुरून पोळ्या केल्या म्हणजेच काय केलं? दशम्या केलेल्या आहेत बाईसांनी इथे. कधी असा पदार्थ घरीही करून पहा, देवाची लीळा आठवेल त्या पदार्थामध्ये. एक नवीन रेसिपी तुम्हाला समजत आहे लीळा चरित्रातून. काय टाकलेलं आहे बाईसांनी? कणकीमध्ये गुळ टाकलेला आहे बारीक करून आणि त्याच्यामध्ये मिरे टाकलेले आहेत. तुम्हाला ज्या प्रमाणात आवडत असतील एकदा करून बघा पदार्थ, म्हणजे तुम्हाला हेही लक्षात राहील की बाईसांनी नेवासा येथे गुळ मिऱ्याच्या पोळ्या केल्या होत्या आणि स्वामींना आरोग्य दिली होती. स्वयंपाकामध्येही तुम्हाला स्मरण होईल देवाचं. फायदाच फायदा आहे. तर असा वेळ तुमचा सत्कारणी लागेल आणि म्हणून मी म्हणतोय की तुमचा फायदाच फायदा आहे. कामातही तुम्ही जर देव आठवत असाल तर तुमच्यापेक्षा भाग्यवान कोण असेल. तर इथे बाईसांनी काय केलं? गुळ मिरियाच्या पोळ्या, गुळ आणि मिरे यांच्या पोळ्या तयार केल्या म्हणजेच आताच्या भाषेत सांगायला गेले तर दशम्या तयार केलेल्या आहेत. तांदूळ वेळिले, तांदूळ शिजवले. चोवणी एकवटा वेळिली. जे काही शेवया किंवा बोटवे त्यांच्याकडे होते ते चोवणी एकवट वेळिली म्हणजे सर्व वेळून टाकले म्हणजे शिजायला टाकले. काही साखवती केली ते नेणी. जे चरित्रकार म्हणतात त्या लीळेमध्ये म्हणजेच नेवाशाला ही ज्यावेळेस लीळा घडली त्यावेळेस बाईसांनी नेमकी कशाची भाजी केली ही काय आम्हाला माहिती नाही. मग अवघा उपहारू मढासी आणला. सर्व उपहार बाईसांनी मढामध्ये आणलेला आहे. कोण्या मढामध्ये? पुरादित्याच्या मढामध्ये सर्व स्वयंपाक आणला. मग भट्ट हाटासी गेले. मग भटोबास हाटाला गेलेले आहेत. पूजा द्रव्ये आणली. जे काही पूजावसराला साहित्य लागते देवाची पूजा करण्यासाठी ते सर्व आणलं. जे काही सुज्ञ दर्शक आहेत आपल्या चॅनलवरचे त्यांना कालची लीळा आठवतच असेल. कालच्या लीळेमध्ये आपण काय पाहिलं? देवाने डोमेग्रामवरून ज्यावेळेस प्रयाण केलं रात्रीचा पूजावसर झालेला होता, गुळा झालेला होता, देवाने फोडी घेतलेल्या होत्या, देवाची आरोग्य पण झालेली होती बरं का. आणि मग स्वामी म्हणतात की अशा या चांदणी रात्रमध्ये आपण जर ग्रामांतर केलं म्हणजेच दुसऱ्या गावाला गेलो तर किती छान होईल. तर स्वामी काय म्हणतात की अशा चांदणी रात्रमध्ये आपण जर ग्रामांतर केलं तर किती छान होईल. भक्तजन म्हणतात काय हरकत नाही, चला. रात्रीचा पूजावसर डोमेग्रामला झाला, जेवण झालं, बराच वेळ झाला असेल आणि मग स्वामी निघालेले आहेत नेवाशाला जाण्यासाठी. आणि नेवाशाला जाण्यासाठी निघाले. रस्त्यामध्ये चाचलमुदी येथे देव थोडा वेळ बसले, श्रम परिहार केला थोडा वेळ आणि मग तिथे थोडी विश्रांती घेतल्यानंतर समोर निघालेले आहेत. संध्याकाळी त्यावेळेसच समजा स्वामींचा पूजावसर झाला आणि पूजावसर झाल्यानंतर लगेच देवाचं जेवण झालं, अंधार पडला असं समजूया आपण. 6:30-7 वाजले असतील. 7 वाजता अंधार पडला आणि मग 7 वाजता देव निघाले. आरोग्य वगैरे सर्व झालेलं आहे, चांदणं पडलेलं आहे छान आणि म्हणून देव निघालेले आहेत नेवासाला. तर आपण असं धरूया जवळजवळ 7च्या नंतर 8, 9, 10 एक 2-3 तास देवाने मार्गक्रमण केलं. आणि जो काही जवळचा रस्ता असेल, कारण की भट्टोबास डोमेग्रामवरून नेवाशाला बऱ्याच वेळा गेलेले आहेत पूजावसराचं साहित्य आणण्यासाठी. कारण नेवासा म्हणजे बाजारहाटाचं गाव होतं मोठं, आताही मोठंच आहे. तर भट्टोबासांना सर्व रस्ते माहिती होते आणि एक माझ्या मते तरी 2 ते 3 तासात देव तिथे पोहोचले आणि पुरादित्याच्या मंदिरातही पोहोचले मठामध्ये त्या. आणि ज्यावेळेस स्वामी तिथे बायसांना सांगतात की उपहार करा सर्वांसाठी, स्वयंपाक वगैरे तयार करतात, तर जवळजवळ मला असं वाटते 10 वाजूनही गेले असतील समोर. 10:30-11च्या दरम्यान 10:30-11च्या दरम्यान इथे भट्टोबास बाजारपेठेमध्ये गेले आणि तिथून पूजाद्रव्य आणलेली आहेत.
10 ते 11च्या दरम्यान तुम्ही समजून घ्या. बाईसा इकडे स्वयंपाकाला लागली आणि भटोबास इकडे ते पूजा साहित्य आणायला गेले असतील. परंतु इथे चरित्रकारांनी काय सांगितलं की उपहार मडामध्ये आला आणि नंतर मग भटोबास हाटामध्ये गेले. तसं जरी म्हटलं तरी 10:30 वाजेच्या नंतरच, रात्रीचे 10:30 बरं का, रात्रीचे 10:30 वाजल्यानंतरच भटोबास बाजारपेठेमध्ये गेलेले आहेत. पूजा द्रव्ये आणली. म्हणजे नेवाशामध्ये त्या काळामध्ये 800 वर्षापूर्वी 10-10:30 वाजेपर्यंत बाजारपेठ चालू असायची असं आपल्याला लक्षात येते. किंवा बाजारपेठ जरी चालू नसेल तर मग भटोबासांनी काय केलं असेल, एखाद्याला घरी जाऊन उठवलं असेल, अरे बाबा आम्हाला अर्जंट आहे आणि तू आम्हाला घेऊन दे सर्व सामान तुझ्या दुकानातून, असंही म्हटलं असेल. तर दोन्हीपैकी कोणती तरी एक शक्यता आहे. आपण असं म्हणू शकतो की जे मोठी बाजारपेठ आहे तिथले दुकानं 10-10:30 पर्यंत असतील चालू, दिवे वगैरे लावून चालू असतील. मग गोसावी यांची पूजावसर झाला. रात्री 10:30-11च्या दरम्यान इथे स्वामींचा पूजावसर झालेला आहे. मग तूप बाईसी बडवे आते मागितले. आणि मग बाईसांनी तूप बडव्याला मागितलं की आम्हाला तूप कमी पडत आहे, थोडंसं तूप द्या. मग गोसावी यांची सपरिवारी आरोगण झाली. मग स्वामींसोबत सर्व परिवार जेवला. गुळा झाला, विडा झाला. मग गोसावी अंगणा विजय केले. स्वामींचा गुळा झाला, विडा झाला. मग स्वामी अंगणामध्ये गेले. तव विवळले. हे सर्व होण्यामध्ये काय झालं, विवळले म्हणजे दिवसच निघाला. मग तैसेची गोसावी परश्रेयासी विजय केले. स्वामी तसेच शौचाला गेले. परिश्रे सारुणी गोसावी पट्टी शाळे विजय केले. परिश्रे सारुणी म्हणजे स्वामी शौचावरून आलेले आहेत आणि पट्टी शाळेवर गेले. तिथे पट्टी शाळेवर आसन झाले. स्वामी तिथे बसले. मग बाईसी पूजा अवसराची आयती करू आदरिली. मग बाईसांनी पूजा अवसराची आयती चालू केली सकाळच्या. सर्वज्ञ मंत्रे बाई येत धुपारतीची करा. स्वामी म्हणतात बाई आता फक्त धुपारतीच करा, जास्त काही करत बसू नका पूजा अवसराची तयारी. हो का बाबा. बाईसा म्हणतात ठीक आहे. मग बाईसी धुपारती मंगळारतीची केली. मग बाईसांनी धुपारती आणि मंगळारतीच केली. काही पाठभेदामध्ये असंही आलेलं आहे की जी मागे आपण चरित्र पाहिलं ज्यामध्ये भटोबास म्हणतात जी जी पाहले जी, आठवत असेल तुम्हाला चरित्र, तर भटोबासांनी या चरित्राच्या उपरांत जी जी पाहले जी असं म्हटलेलं आहे, असं काही पाठामध्ये आलेलं आहे. मग भक्तजना ते रिगता निगता गावीचा महाजनी देखिले. मग भक्तजन जाणे न करत आहेत मठामध्ये. गावकऱ्यांनी पाहिलं, गावातले जे महाजन आहेत त्यांनी. वामनमती विलास अवघे भक्तजने आली. वामनमती विलास आणि बाकीचे भक्तजन स्वामींच्या दर्शनाला आले. वामनमती विलास कोण, ज्यांनी शिदोरी दिली होती भटोबासांना. त्यांना खूप ताप आलेला होता. डोमेग्रामवरून स्वामी भटोबासांना नेवाशाला पाठवतात. त्यांना भयंकर ताप आलेला होता. तरी पण स्वामी म्हणतात की जा, काहीतरी काम आहे आम्हाला. आणि मग रस्त्याने जात असताना भटोबासांना भूक लागेल म्हणून स्वामींनी भटोबास गेल्यानंतर वामनमती विलासांच्या हाताने शिदोरी पाठवली होती. तर तेच वामनमती विलास या नेवाशाचेच होते आणि इथे मग ते पुन्हा दर्शनाला आलेले आहेत. अवघे भक्तजन आले, सर्व आले त्यांच्यासोबत. गोसावी अशी दंडवते घातली, श्रीचरणाला लागले, स्वामींच्या पाया पडले. सर्व भक्तजन दंडवत घातले. गोसावी जवळी बैसले. जी जी गोसावी येतके दवा विजय केले. स्वामींजवळ सर्वजण बसतात आणि मग स्वामींना विचारतात, जी जी तुम्ही इथे केव्हा आलात. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात हे येथ रात्री आले. स्वामी म्हणतात आम्ही रात्रीच आलो तिथे. तो वामनमती विलासी म्हणितले. तेव्हा वामनमती विलास म्हणतात जी जी आम्ही रात्रीची ही पूजा अवसरा चुकलो. वामनमती विलास म्हणतात जी जी आम्ही रात्रीच्या पूजा अवसराला पण चुकलो आणि आताची ही चुकलो आणि आताचा जो सकाळचा पूजा अवसर झाला त्याला पण आम्ही चुकलो. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात बाई पुनरुपी येत धुपारती करा. पुन्हा आमच्या ठिकाणी धुपारती करा बरं, पूजा अवसराला जसं तुम्ही करता त्याप्रमाणे करा. मग मागुती बाईसी धुपारती केली, मंगळारती केली. मग बाईसांनी पुन्हा धुपारती मंगळारती केली. तेही दंडवते घातली, श्रीचरणा लागले. मग सर्व भक्तजन स्वामींच्या पाया पडतात आणि साष्टांग दंडवत घालतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 225. तुम्ही सर्वजण ज्या चरित्राची आतुरतेने वाट पाहत होतात ते हे चरित्र. उत्तरार्ध लीळा क्रमांक 225. गोळक होडे भटा पराजयो करणे. गोळक होडे म्हणजे जे नारिळाचा गोळा होता त्याची होड लागली. कशी होड लागली आणि त्यामध्ये भटोबास पराजित झाले. कसे झाले पराजित, काय होड लागली ते समोर पाहूया. एक उदी गोसावी असे उद्याचा पूजावसर झाला. एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे. गोसावी आसनी उपविष्ट असती. स्वामी आसनावर बसलेले आहेत. गोसावी असी कोणनेनो नारळाचा गोळा दर्शना केला होता. नारळाचा गोळा स्वामींना कोणीतरी अर्पण केला होता.
तो गोसावी यांचा श्रीकरी असे. स्वामी ते हातात घेऊन बसलेले होते. भट क्षौर करुणी आले. भटोबास डोकी करून आले. पूर्ण केस काढले. एकदम चाटी करून आले. गोसावी आजवळी बैसले असती. स्वामींजवळ बसले येऊन भटोबास. सर्वज्ञे म्हणितले वानर्या हा गोळा तुम्ही डोये एके घाये हाणोनी फोडाल गा. स्वामी म्हणतात भटोबासांना, वानर्या हा जो गोळा आहे नारळाचा तुम्ही तुमच्या डोये म्हणजे डोक्यावर एके घाये म्हणजे एका घावामध्ये फोडणार का? तुमच्या डोक्यावर हे नारळ घ्यायचं आणि एकच घाव मारायचा, एकच रट्टा द्यायचा आणि नारळ फोडून टाकायचं, असं करू शकता का? पाहोजी. भटोबास कुठेही मागे हटत नव्हते. भटोबास म्हणतात, ठीक आहे बघूया ना, काय हरकत आहे बघायला. म्हणून घेतला. लगेच भटोबासाने हातात घेतला. विचार करा, डोक्यावर एकही केस नाही. खूपच केस असतील तर काही नाही, हरकत नाही, काही थोडा मार कमी लागेल, परंतु डोक्यावर एकही केस नाही आणि नारळाचा गोळा आहे स्वामींच्या हातामध्ये. आणि स्वामी म्हणत आहेत, भट्टो फोडता का एका रट्ट्यामध्ये डोक्यावर नारळाचा गोळा? भटोबास असं नाही म्हटलं की माझं डोकं फुटून जाईल. भटोबास म्हणतात, पाहूया चला, तुम्ही म्हणत आहात तर मागे कशाला हटायचं. भटोबास लगेच तयार झाले आणि घेतला हातामध्ये नारळाचा गोळा. म्हणून घेतला आणि म्हणितले फोडी तरी काही. भटोबास हातात घेतात गोळा आणि मग म्हणतात, आता मी तर एवढी जोखीम घ्यायला तयार आहे, परंतु नारळ जर फुटलं तर काय करायचं? तरी तुम्ही जी घ्या. स्वामी म्हणतात, नारळ जर फुटलं तर ते नारळ तुमचंच, तुम्ही एकट्यानेच ते खाऊन टाकावं. जी जी न फुटे तरी काही. नीतिमंत आहेत बघा भटोबास. पण दुसरा पण पर्याय विचारतात की जर फुटलं नाही माझ्याकडून तर मग काय करायचं या नारळाचं? सर्वज्ञ म्हटले तरी अवघ्या सरिसा भागू. स्वामी म्हणतात, जर नारळ फुटलं नाही तर सर्वांच्या समान तुम्हालाही एक भाग मिळणार या नारळामधून. हो काजी. भटोबास म्हणतात, ठीक आहे. भटी तो डोये हाणीतला. भटोबासाने घेतलं नारळ आणि जोरात असं स्वतःच्या डोक्यात मारून घेतलं. फुटला. नारळ फुटलं. परी वेगळा नव्हेची. नारळाला चीर तर पडली, परंतु एकदम दोन भाग झाले नाही नारळाचे. मग डोयेसी रगडो बैसले. डोक्यात खूप जोरात मार लागलेला आहे आणि मग डोकं खाजवत बसलेले आहेत, रगडत बसलेले आहेत की खूप जोरात मार लागला असं म्हणून डोकं रगडत बसलेले आहेत भटोबास. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, हा पोरा न फुटेची. स्वामी म्हणतात, अरे पोरा फुटलंच नाही नारळ. मा काल करीतासी. आणि कशाला पेज घेतो आमच्या सोबत, होड लावतोस. म्हणून श्रीकरी हाती धरिले. मग गोळा श्रीकरी घेतला आणि मग भटोबासांचा हात स्वामींनी धरला आणि हातातलं नारळ घेतलं, कारण दोन भाग झालेच नाही. बाई विभागू करा. स्वामी म्हणतात, बाई करा आता विभाग याचा पूर्ण, सर्वांना समान भाग द्या. मग बाईसे विभाग करू लागली. बाईसा लागल्या विभाग करायला. ते रुठो लागले. भटोबास लागले रुसायला. जीजी माझी डोई दुखवली. जीजी माझं एवढं मोठं डोकं दुखवलं हे नारळ फोडण्यासाठी. माझंही अवघ्या सरिसा भागू. मला पण सर्वांच्या बरोबरच का? एवढं डोकं दुखून घेतलं मी माझं आणि मला सर्वांच्याच बरोबर तुम्ही देत आहात. मग सर्वज्ञ म्हणितले. आणि मग स्वामी म्हणतात, बाई अशी दुसरा भागू ओपा. मग स्वामींना पण क्यू येते आणि बाईसांना म्हणतात स्वामी की यांना सर्वांच्या बरोबर नका देऊ, तर सर्वांच्या दुप्पट यांना द्या. जो काही भाग तुम्ही यांना दिलाय एवढाच भाग पुन्हा द्या. मग भटा दुसरा भागू दिला आणि मग भटोबासांना दुसरा भाग बाईसांनी दिला आणि त्यांना मग दुप्पट पाळ मिळालं. तर असे भटोबास होते, अशा देवलीळा करायचे. तर खूपच सुंदर चरित्र आहे. आपल्याला यावरून एक लक्षात येते की कसं आज्ञाधर राहिलं पाहिजे माणसाने. स्वतःला दुःख होईल न होईल कोण पाहिलं ते, परंतु आपण भटोबासांसारखे आणि नाथोबासारखे झालो पाहिजे. तयारी करा आतापासून. पल्ला फार लांबचा गाठायचा आहे आपल्याला. तुम्हाला काय IAS ची परीक्षा नाही द्यायची, फार मोठी परीक्षा आहे ही. हे UPSC किंवा MPSC सारखं नाही. हे जे महानुभाव पंथ आहे, हा जो ईश्वरीय मार्ग आहे, हे जे ईश्वरीय कार्य आहे, हे करण्यासाठी जन्मोजन्मीची तयारी लागते, जन्मोजन्मीचे संस्कार लागतात. तेव्हा कुठे नाथोबासारखे आणि भटोबासासारखे भक्त तयार होत असतात. नाथोबा तर सर्वात वरचढ होते. नाथोबा एवढे जबरदस्त भक्त होते की स्वामींनी म्हणावं आणि नाथोबांनी करू नये असं कधीच झालं नाही. अक्षरशः एकदा मोठा असा साप निघाला होता. एवढा मोठा साप होता, एवढा भयंकर असा आवाज करायला लागलेला होता तो साप. जणू काही एखादा बैल ओरडत आहे का असा आवाज करत होता तो साप. तुम्ही विचार करा, एवढा आवाज जर तो साप करत असेल तर तो साप किती मोठा असेल आणि किती विषारी असेल. आणि स्वामी म्हणतात, जा त्या सापाला धरा.
नाथोबा बिलकुल काही म्हणत नाहीत की देवा एवढा मोठा साप आहे, एवढा आवाज करत आहे, त्यांनी फुसकारी मारलं तर मी मरून जाईल, असं काही म्हणत नाहीत नाथोबा. देव म्हटले की धरा, की लगेच नाथोबा सुटले, त्या सापाला धरायला लागले होते. परंतु लगेच स्वामी म्हणतात थांबा थांबा, बस झाले नव्हे. स्वामी म्हणतात बस झालं, तुम्ही पाऊल पुढे टाकलात, आमच्या प्रवृत्तीला विखो झालात, याच्यातच सर्व आलं. आणि तिथे पण मग स्वामी एक त्यांचा जन्मलेखी लावतात. तर असे नाथोबा होते, असे भटोबास होते. भटोबास कसे होते हे पाहिलंच आपण. स्वामी म्हणतात तुमच्या डोक्यावर हे नारळ फुटेल का? भटोबास लगेच म्हणतात बघूया ना, आणा नारळ. असं कोणी म्हणेल का? नाही. जे खरा भक्त आहे तोच म्हणेल, नाहीतर आपल्यासारखे काय कामाचे. आपलं जर देवाने एक काम केलं नाही तर आपण देवावर रुसतो, माझं देवाने हे काम केलं नाही. आणि इकडे बघा हे भक्तजन, हे जे सर्व भक्तजन दिसत आहेत स्वामींच्या सन्निधानी, यांच्या ठिकाणी तेवढी समर्पणाची भावना होती आणि म्हणून तर त्यांना सन्निधान प्राप्त झालेलं आहे. आपल्या ठिकाणी समर्पण भावना नाही तशी. आपल्या ठिकाणी समर्पण भावना फक्त प्रपंचासाठी आहे. तर ते समर्पण भावना जी आहे तुमच्या मनातील, ती समर्पण भावना ज्यावेळेस परमेश्वराच्या ठिकाणी तुमची येईल त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला सन्निधान देतील. आणि अशी समर्पणाची भावना मनामध्ये तयार होण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत असतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 226. पुरादित्या मागा हात गुंडा भटा पराजयो करणे. पुरादित्याच्या मढाच्या पाठीमागे जे नदी वाहते त्या नदीच्या पलीकडे दगड फेकायचे, अशी एक पैज होती, शर्यत होती की कोण पलीकडे दगड टाकू शकतो, नदीच्या पलीकडे असा जोरात दगड फेकायचा. आणि त्यामध्ये स्वामींनी भटोबासांचा पराजय केलेला आहे. साहजिकच आहे, स्वामींपुढे कोण टिकणार आहे. एक उदी गोसावी यांची उद्याचा पूजा सुरू झाली. अनंतर गोसावी पुरादित्या मागा विजय केले. एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजावसर झाल्यानंतर स्वामी पुरादित्याच्या पाठीमागे गेले. जे पुरादित्याचा मठ आहे त्याच्या पाठीमागे गेले. तेथे उभे झाले, तिथे उभे राहिले. मग सर्वज्ञे म्हणितले वानरिया येणेसी पैलाडी होडा गुंडा घालाल का. वानरिया, आमच्या सोबत तुम्ही होड करता का? आमच्या सोबत पैस घेता का? या नदीच्या पलीकडे दगड फेकायचे, घालू शकता का तुम्ही? भटोबास कुठेच मागे राहत नव्हते. भटोबास काय म्हणतात, जी जी घाली तरी काही, म्हणजे माझे जर दगड गेलेच नदीच्या पलीकड तर काय करणार. सर्वज्ञ म्हटले तरी हे तुम्हासी आनंद देईल. स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला आनंद देऊ, न घालवे तरी काही. मग पुन्हा अजून विचारतात भटोबास, आणि जर दगड गेले नाही तर काय करायचं? नदीच्या पलीकडे जर दगड गेले नाही तर मग काय करायचं? सर्वज्ञ म्हणितले तरी तुम्ही येथचे सेवादास्य करावे. स्वामी म्हणतात तर मग तुम्ही आमच्या ठिकाणी राहून सेवादास्य करावं. आता साहजिकच आहे, भटोबास इतके वर्षापासून देवापाशी आहेत तर सेवादास्य दररोजच चालूच होतं. परंतु एक लीळा म्हणून देव करत आहे तिथे. बाईसे गोसावी अशी वेचू वेचू गुंडे देती. मग बाईसा काय करायच्या? स्वामींना उचलू उचलू दगड द्यायच्या फेकण्यासाठी पलीकडे. फार मोठे दगड नाही, जसे आपण हातामध्ये घेऊन दगड फेकतो त्या आकाराचे. भक्तजन भटा वेचू वेचू गुंडे देती. आणि मग भक्तजन काय करायचे? भटोबासांना दगड वेचून द्यायचे. मग गोसावी अवलीळा गुंडा घातला. मग स्वामींनी काय केलं? जोरात दगड फेकला. तो पहिला आडी पडला, नदीच्या पलीकडे जाऊन पडला. भटी घातला, भटोबासांनी दगड फेकला. तो पाण्यातू पडिला, पाण्यामध्ये पडला. आयसा भटाचा गुंडा वावा दोआ रुता पडे. 2 वाव अलीकडेच दगड पडायचा, थोडक्यात राहायचा दगड नदीच्या पलीकडे जाण्यासाठी. वावा एका रुते पडे. मग एखाद्या वेळेस 1 वाव भरच अलीकडे पडायचा. हाता दोआ रुता पडे. एखाद्या वेळेस मग 2च हात अलीकडे दगड पडायचा. जवळ जवळ पोहोचलेला असायचा नदी किनाऱ्याच्या. आता नदी क्रॉस करेलच तो दगड, परंतु 1 हातभर का असेना अलीकडेच दगड पडायचा. परी गोसाव्याच्या सरिसा न पडे. स्वामींबरोबर कधीच त्यांचा दगड पडला नाही आणि ते कधी जिंकले नाही. मग बाईसी म्हणते. मग बाईसा म्हणतात आता पुरोदी जो बाबा. स्वामींना बाईसा म्हणतात बाबा आता बस करा, बस झाला खेळ आता. श्री करू दुखवेल, तुमचा हात दुखेल आता दगड फेकू फेकू. आणि म्हणून स्वामींना बाईसा म्हणतात की आता हे लीळा जी आहे ते बस झाली. मग गोसावी न घाली तिची. मग स्वामींनी दगड फेकणं बंद केलेलं आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 227. उर्णपटानयनी मार्कंडा चोरी प्रकटीये करणे. उर्णपटानयनी म्हणजे गरम कपडे आणायला सांगितले असता मार्कंडाने चोरी केली आणि ती चोरी स्वामींनी प्रगट केली, म्हणजे उजागर केली, दाखवली बाईसांना की बघा तुमच्या मार्कंडाने चोरी केली. प्रश्नायके द्वारावती निघाले. सर्वज्ञ म्हणितले प्रसया मार्कंडा तेही द्वारावती न्यागा. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात परशया मार्कंडा तेही द्वारावती न्यागा. आमच्या मार्कंडाला पण द्वारावतीला घेऊन जा बरं. जी जी वाटे भिक्षा नाही. मार्कंड म्हणतात जी जी रस्त्याने भिक्षा मिळत नाही. ब्राह्मणाचे गाव नाही. ब्राह्मणाचं कोणतं गाव नाही रस्त्याने.
सर्वज्ञ म्हणितले याचाही भगवा करा, करायालाही भगव, द्याच्या अंगावर भगवे कपडे घालायला आणि करायालाही संन्यासी. हो का जी? परशनायक म्हणतात ठीक आहे. मग तयाचे संन्यासी केले. मग मार्कंडाला संन्यासी बनवलं भगवे कपडे देऊन. मग बाईसी म्हणितले भास्करा या दोन्ही आसू घ्या. मग बाईसा भास्कराला म्हणजे त्या मार्कंडाला म्हणतात की या 2 आसू घ्या. 2 सोन्याचे नाणे बाईसांनी दिलेले आहेत. कोणाला? मार्कंडाला. मग 2 आसूची बाबाला गोनी सोरठी जाडी घेऊन ये. द्वारकेला जातच आहेस तर त्या भागामध्ये सोरठी जाडी छान भेटते. सौराष्ट्रातली ती जाडी आहे म्हणून त्याला सोरठी जाडी असं बोलतात. तर ती जाडी एक घेऊन येते वेळेस असं बाईसा म्हणतात. हो का? मग बाईसी 2 आसू दिल्या. 2 आसू बाईसांनी दिल्या. 2 सुवर्ण मुद्रा दिल्या. 2 आसू म्हणजे 2 सोन्याचे नाणे दिले. 8 दाम मुतया वेचावे आधी धले आणि 8 दाम दिले वेगळे. 8 दाम म्हणजे हे तांब्याचे नाणे आहेत. 8 तांब्याचे नाणे दिलेली आहेत बाईसांनी मार्कंडाला खर्च करण्यासाठी रस्त्याने. मग दोघे द्वारावती येसी गेले दोघे द्वारावतीला. मग मार्कंड मासा 2 मागुते आले. 2 महिन्यांनी मार्कंड परत आले. गोसावी अशी दर्शन झाले. स्वामींच्या पाया पडले ते. स्वामींचं दर्शन घेतलं. मग बाईसा पुढा सांगू लागले आणि मग बाईसा पुढे मार्कंड सांगायला लागलेले आहेत. काही बाई आमुकी ठाई चोर उठिले. काही बाई आमकी ठाई चोर उठिले. बाई अमक्या ठिकाणी चोर आले. तेथ नागविलो. त्याने सर्व लुटून नेलं चोराने. मारी जत चुकलो. मला मारणार होते परंतु मी कसा तरी जीव वाचून आलो आणि म्हणून वाचलो. त्यांना सर्व देऊन टाकलं माझ्याकडे होतं ते. बाईसी म्हणितले जाऊ दे. बाई समजा जाऊ दे बरं. गेले ते गेले पैसे. तू वाचलासी ते निके झाले. तू वाचला जिवंत बरं झालं. पैसा काय आज नाही उद्या येऊन जाईल. बाबाचे नि प्रसादे आमते काही उणे असे. बाईसा म्हणतात बाबाच्या कृपा प्रसादामुळे आपल्याला काही कमी आहे का? सर्व काही आहे. काही घाबरू नको. गेले तर गेले पैसे. तू परत आला जिवंत हेच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मग बाईसी ते अशी काही पांघुरावे आधी धले. मग बाईसांनी काहीतरी पांघरण्यासाठी दिलेलं आहे मार्कंडाला. मग मार्कंडी त्या 2 आसू ते 8 दाम पहिरया पासी पुरिले. मग मार्कंडाने काय केलं? ते जे 2 आसू आणि 8 दाम होते ते सर्व पर्यापासी पुरले. म्हणजे जिथे पराठ्याची गंजी आहे, जे पराठा कशाला म्हणतात, कापूस वेचल्यानंतर जे काही काड्या उरतात ते सर्व शेतकरी लोक उपटतात आणि एका जागी जमा करतात. तर असा कुठेतरी एक ढीग होता तिथे त्यांनी ते पुरलं. मग एकुदी सर्वज्ञ म्हणते बाई मार्कंडू येत मावंदू न करी. मग एके दिवशी स्वामी म्हणतात बाई तुमचा मार्कंड द्वारावतीला जाऊन आला. मग आमच्या ठिकाणी काही माऊंद करायला पाहिजे की नाही? असं कुठे तीर्थस्थानाला गेलं की तिकडून आल्यानंतर लोक माऊंद करतात. तर मग स्वामी म्हणतात या मार्कंडाने पण केलं पाहिजे. बाबा काय सेनी करील बापुडे ना गवले. स्वामी असं बाईसांना म्हणतात आणि मग बाईसा उत्तर देतात की बाबा बिचारा हा मार्कंड कसा तरी जीव वाचून आला इथे. काय करणार आहे आता माऊंद? काही आती ना त्याच्याकडे काही नाही. काही मिळेल मग करील. काही जर मिळालं त्याला कुठून आपजन केल्यानंतर तर मग माऊंद नक्की करेल तो स्वामीच्या ठिकाणी. मग गोसावी मार्कंडा ते म्हणितले. मग स्वामी मार्कंडाला म्हणतात मार्कंडा तुम्ही येत माऊंद ये न कराते काही. स्वामी म्हणतात मार्कंडाला तुम्ही आमच्या ठिकाणी माऊंद नाही करत. कशामुळे? जी जी काही नाही माऊंद ये काही से न करीन. मार्कंड म्हणतात आमच्याकडे काही नाहीच. काही पैसा आदला लागतो की नाही ते आमच्याकडे काहीच नाही. मग आता माऊंद कसं काय करणार मी? सर्वज्ञ म्हणते काही बिटी खांड नाही. स्वामी म्हणतात काहीच नाही. छोटं मोठं नाणं काही 1-2 नाणं असले तरी आम्ही करून घेऊ त्याच्यामध्ये. नाजी नाही. हा म्हणतो नाही नाही काहीच नाही आमच्याकडे. मग स्वामी म्हणतात दामचारी नाही. स्वामी म्हणतात दामचार पण नाहीत का? नाजी नाही. 4 दाम पण नाहीत माझ्याकडे. सर्वज्ञ म्हणते तुमते असे ते येथून घेईजो. स्वामी म्हणतात बरं ठीक आहे तुमच्याकडे काहीच नाही. मग आता तुमच्याकडे जे काही आहे ते मी घेऊ का? हो काजी घेईजो. मार्कंड म्हणतात ठीक आहे घ्या. मग गोसावी बिजे केले. मग स्वामी निघाले. ते पर्रेकडे सरिसे भट होते. त्या पर्रेकडे म्हणजे जिथे तो ढग होता पलाट्याचा तिथे देव गेले. सोबत भटोबास होते. गोसावी श्रीचरणी चेनी अंगुठेने करुणी ऐसे उकरिले. स्वामींनी काय केलं? श्रीचरणाच्या अंगठ्याने थोडंसं असं उकरलं तिथे जमिनीला जाऊन. पिशवी निघाली. त्या जमिनीतून तिथे पिशवी निघाली लगेच. गोसावी पिशवी श्रीकरी घेतली. स्वामींनी हातामध्ये पिशवी घेतली. मग गोसावी मढासी आले. स्वामी आले मढाला. मग गोसावी 2 आसू बाईसाकडे घातली. या घ्या तुमची आसू म्हणून गोसावी बाईसाकडे पिशवी टाकली. हे तुमची पिशवी होय. मग स्वामी काय करतात? ते सर्व पिशवी घेऊन येतात बाईसाकडे देतात. बाई बघा ह्या तुमच्या आसू आणि हे तुमची पिशवी बघा आहे का तुमचीच? मग बाईशी पिशवी सोडून पाहती. बाईसांनी पिशवी सोडून पाहिली तर तियाची आसू. त्या पिशवीमध्ये तेच आसू होत्या ज्या आसू बाईसांनी मार्कंडाला दिल्या होत्या.
तेची 8 दाम देखिले, आणि तेच 8 दाम होते. आणि पिशवी पण तीच होती बाबा. बाईसा म्हणतात बाबा हे तर सर्व आपलंच आहे. मग सर्वज्ञ म्हणतील बाई ऐसा असे तुमचा मार्कंडू. मग स्वामी म्हणतात बाई तुमचा मार्कंड असा आहे, हा निका नव्हे, हा काय चांगला नाही, हा दवडा, याला पाठवून द्या आपल्यापासून, याला काय ठेवू नका आपल्याजवळ. मग बाईसी घागरा बांधला ते उगेची राहिले. मग बाईसांनी बांधला घागरा. मरमर पोरा तुझा मडा बांधो घागरा, मसनबेरी जाय बोबा तो वाजत टुनू वगैरे अशी त्यांची एक शिवी होती. तर तशी शिवी बाईसांनी दिली. आणि मग ते उगेची राहिले, गप्प बसतात मार्कंड आणि तिथेच राहतात. तर बघा या जीवाची गती कशी आहे. त्या मार्कंडाला सर्व माहिती आहे, देवापासून काहीच लपलेलं नाही. कारण ह्यापूर्वी पण त्यांनी झोळी लपवून ठेवली होती डोमेग्रामला असताना. आजपासून नेवाशाचे चरित्र चालू झालेले आहेत. आणि ह्या अगोदर ज्यावेळेस देव डोमेग्रामला होते तर डोमेग्रामला यांनी सर्व मांडे पुऱ्या इडल्या आल्या होत्या त्या भिक्षेमध्ये, ते सर्व लपवून ठेवल्या होत्या देवाला देऊ नये म्हणून. आपण आपलं एकटं खाता येते. तर देवानी ते पण झोळी शोधून काढली होती. याला माहिती आहे देवापासून लपून काही राहत नाही, तरी पण पैसे लपून ठेवलेच. तर अशी जीवाची गती आहे. तुम्ही आम्ही पण असेच काहीतरी कृतकर्म केलेले आहेत, वाईट कर्म केलेले आहेत, असे पाप कर्म देवाच्या सन्निधानी केलेले आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नसतील, परंतु जे काही यापूर्वी अवतार झालेले आहेत, दुसरे कोणते ईश्वर अवतार, त्यांच्या सन्निधानामध्ये पण आपण गेलेलो आहोत. आणि तिथे पण असे आपण कामं केलेत मार्कंडासारखे. आणि म्हणून आपण अशी इथे आलेलो आहोत, या अशा घोर कलियुगामध्ये जन्माला आलेलो आहोत. तर हे स्वामींचे चरित्र तुम्हाला सर्व आवडलेच असतील अशी अपेक्षा आहे. आणि आपल्याकडून असं काही व्हायला नको मार्कंडासारखं. म्हणून आतापासून सदाचाराने राहण्याचं शिका, नैतिक मूल्य जपण्याचं शिका. तरच आपलं जे मनुष्य जीवन आहे ते सार्थकी लागेल, नाहीतर मग काय आपलं खरं नाही. तर आजच्या या ज्ञानसत्रातील तुम्हाला सर्व चरित्र आवडलेच असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या या सत्रातील प्रश्न आहे, मार्कंड कुणाबरोबर द्वारकेला जाण्यासाठी निघाले होते? प्रश्न खूप सोपा आहे आणि उत्तरही खूप सोपं आहे. तुम्ही सर्वजण नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देणार अशी अपेक्षा आहे. तर आता पाहूयात आपण कालच्या सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर काय होतं. आणि कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, देवाने नवस पूर्ण केला तर खुश, नाहीतर मग काही भक्तजण रुसून बसतात. देवाचे जे काही भक्त आहेत ते आता जे काही देवापाशी जाऊन नवस वगैरे बोलतात, स्थानापाशी जाऊन, आणि नवस पूर्ण नाही झाला की मग ते रुसून बसतात. तर अशा भक्तांना काय म्हणावं, हा पहिला प्रश्न होता. तर बऱ्याच जणांनी कमेंट केलेली आहे की ते अज्ञानी आहेत आणि म्हणून ते तसे रुसून बसतात. तर मला तरी असं वाटते, जे आपले दर्शक आहेत त्यापैकी तरी असं कोणी नसावं. आणि जरी तुम्ही असाल तर कृपया असा विचार सोडून द्या, परमेश्वराने आपल्यावर खूप उपकार केलेले आहेत, ते उपकार विसरून जातो आणि अजून देवाकडून आपण अपेक्षा करतो, तर हे काही बरोबर नाही. दुसरा प्रश्न होता, गावरान गायच्या तुपाचे काय फायदे आहेत? मी कालच्या चरित्रामध्ये सांगितलं की गावरान गायचं तूप म्हणजे एक प्रकारचं फ्रेशनर आहे. जे आपण काल पाहिलं की स्वामींनी एकदम कोंदट वातावरण होतं त्या मठामध्ये, वास येत होता, तर एकदम फ्रेश वाटण्यासाठी तिथे तूप जाळायला लावलेलं आहे, भात जाळायला लावलेला आहे. आणि मग ते मठ एकदम प्रसन्न झाला, असा फ्रेश वाटायला लागलं स्वामींना पण आणि भक्तजनांना पण. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये माहिमभटागमनी प्रशंसा हे चरित्र पाहणार आहोत आपण उद्याला. महाळसा भुवनी बडवी पूजा, माडावरुणी सिंपणे अवलोकने, साधासी महाळसी पाहो पाठवणे, वाळुवंटी साई भटांची कर्दळी फळे आरोगणे, असे 4-5 चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पण पाहणार आहोत. आणि उद्याचं सत्र तुमच्याकडून सुटू नये असं तुम्हाला वाटत असेल तर लगेचच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे उद्याचं चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे करावं लागणार आहे. एकदा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडोत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड